गडचिरोलीतून मन हिलावून टाकणारी घटना समोर आली आहे। मुलांना ताप आल्यामुळे त्यांना उपचारासाठी आईवडिलांनी एका पुजाऱ्याकडे नेले, मात्र या दोन्ही चिमुकल्या भावंडांचा काही तासाच्या अंतराने मृत्यू झाला। या घटनेनंतर आईवडिलांनी रुग्णालय गाठले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता। वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने मृतदेह चक्क खांद्यावर घेऊन 15 किलोमीटर पायपीट करत त्यांनी घर गाठले। हा सगळा प्रकार बुधवारी गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथे घडला आहे। दरम्यान या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथे तापाच्या उपचारासाठी आजारी असलेल्या लहान मुलांना रुग्णालयात न नेता पुजाऱ्याकडे नेण्यात आलं। परिणामी उपचारात हयगय झाल्याने दोन्ही भावंडांचा मृत्यू झाला। या भागात रस्त्याची स्थिती बिकट आहे। शववाहिका पोहोचत नसल्याने पालक दोन्ही मृतदेह खांद्यावर टाकून 15 किलोमीटर पर्यंत चालत त्यांच्या गावाला पोहोचले आहे। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे। 4 सप्टेंबरला रमेश वेलांती यांच्या बाजीरावला ताप आला। पाठोपाठ दिनेश आजारी पडला। आई वडिलांनी त्यांना पत्तीगाव परिसरातील एका पुजाऱ्याकडे नेले। तिथे त्यांना जडीबुटी देण्यात आली, मात्र काही वेळातच दोघांची प्रकृती अधिकच खालावली। आधी बाजीरावचा मृत्यू झाला, त्यानंतर दुपारी दिनेशनेही प्राण सोडले। मात्र अंतिम उपाय म्हणून पालकांनी नाले चिखलतूड व दोघांना जवळच्या जिमलगट्टा आरोग्य केंद्रात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले।